आणि राज्य शासनाने भारतीय नागरिकांच्या विरोधात घेतलेले निर्णय तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी परभणीमध्ये सर्व सामाजिक शैक्षणिक संघटना आणि बेरोजगारांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिक्षण वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत परभणी शहरात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी शाळांचे खासगीकरण थांबवावे, बंद करण्यात आलेली डीएड कॉलेजेस सुरू करावीत, शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत यासह अनेक मागण्या या मोर्चात सहभागी झालेल्या युवकांनी मांडल्या आहेत। आज परभणी शहरामध्ये शिक्षणाचं जे खाजगीकरण होत आहे, नोकऱ्यांचं जे खाजगीकरण होत आहे याच्या विरोधामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं व तो मोर्चा एक चांगल्या पद्धतीनं परभणी शहरात काढण्यात देखील आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून जो काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा असून गोरगरीब जनतेची जी लेकरं आहेत ह्या गोरगरीब जनतेला शिक्षणापासून वंचित करण्याचा हा निर्णय असल्यामुळे याच्या विरोधामध्ये आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ही एक सुरुवात आहे। येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन आणि या सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि या सरकारला जागं करण्यासाठी याचं आम्ही आयोजन करणार आहोत। म्हणून आज याची सुरुवात झालेली आहे परभणी शहरामध्ये। त्याच्यामध्ये अनेक संघटनांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज लोक आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। NTV न्यूज मराठी, परभणी।